सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 22 मेच्या न्यूज. तो फर्स्ट न्यूज आहे, इंडियन मिक्स टीम यांनी नॅशनल रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. कुठे? एशियन ऍथलीट रिले चॅम्पियनशिप 2024 इथे. ओके, तर इंडियन मिक्स टीम आहे, त्यांनी नॅशनल रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे, जे ऑनगोईंग कुठे आहे? ऑनगोईंग बँकॉक, थायलंडच्या बँकॉक मध्ये एशियन ऍथलीट रिले चॅम्पियनशिप जी चालू आहे त्यामध्ये नॅशनल रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे इंडियन मिक्स यांनी. ओके, तर कोण कोण आहे त्यामध्ये? त्या टीम मध्ये कोण कोण आहे? मोहम्मद अजमल, ज्योतिका स्थिर, अमोज जॅकॉब आणि शुभा व्यंकटेसन. ओके, तर हे आहे सगळे या त्या टीम मध्ये ज्यांनी नॅशनल रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आणि गोल्ड मिळवलेला आहे. त्यांनी गोल्ड जिंकलेला आहे कशामध्ये? इन 4x400 मीटर इव्हेंट मध्ये, जो झालेला थायलंडच्या बँकॉक मध्ये. सो तर गोल्ड तर मिळालेला आहे इंडियाला. सिल्वर आणि ब्रॉन्झ कोणाला मिळालेला आहे? सिल्वर मिळालेला आहे श्रीलंकाने जिंकलेला आहे सिल्वर. ब्रॉन्झ व्हिएतनामने जिंकलेला आहे. ओके, तर जी टीम आहे ते सध्या जी लिस्ट आहे, पॅरिस लिस्ट आहे ऑफ वर्ल्ड ऍथलीट्सची, तर त्यामध्ये 21st प्लेसवर आहे ते. ओके, पण त्यांचा एम होता की त्यांना 15 किंवा 16 स्पॉटवर प्लेसवर यायचं होतं, हे त्यांचा एम होता, पण ते 21st स्पॉटवर आहे. ओके, तर ही जी आहे न्यूज कशाची आहे? जे इंडियन मिक्स आहे, जे इंडियन मिक्स मध्ये जे ऍथलीट्स आहे, कोण? मोहम्मद, ज्योतिका, अमोज, शुभा यांनी गोल्ड मेडल पटकावलेला आहे. कशामध्ये? 4x400 मीटर इव्हेंट जो झाला थायलंड बँकॉक मध्ये एशियन ऍथलीट्स रिले चॅम्पियनशिप 2024 मध्ये. सिल्वर कोणी जिंकलेला आहे? श्रीलंकाने जिंकलेला आहे आणि ब्रॉन्झ व्हिएतनामने जिंकलेला आहे. सो नेक्स्ट न्यूज बघूया आता. ओके, नेक्स्ट न्यूज आहे सॅमसंग काय आहे? सॅमसंग ही एक साऊथ कोरियन मॅन्युफॅक्चरर आहे. ओके, साऊथ कोरियन मॅन्युफॅक्चरर आहे सॅमसंग. त्यांनी रिप्लेस केलेला आहे चीफला. ओके, चीफला रिप्लेस केलेला आहे विथ वेटरन एक्स जून यांना काय केलेलं आहे? आता अपॉइंट केलेला आहे. सो बघूया आपण. साऊथ कोरिया मॅन्युफॅक्चरर त्यांनी अपॉइंट केलेला आहे योंग हू जून यांना अपॉइंट केलेला आहे. त्यांच्या कशामध्ये? चीफ म्हणून त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. सॅमसंगने अपॉइंट केलेला आहे. ओके, तर ते इमिजिएटली इफेक्ट मध्ये येणार आहे, त्यांची जी पोस्ट आहे ते. तो आणि आधी कुठे होते ते? फ्युचर बिझनेस प्लॅनिंग युनिट मधून. तर फ्युचर बिझनेस प्लॅनिंग युनिटचे ते हेड होते. ओके, फ्युचर बिझनेस प्लॅनिंग युनिटचे ते हेड होते. तर तिथनं त्यांना मूव्ह करून त्यांना काय केलेलं आहे? आता चीफ हे अपॉइंट केलेलं आहे. ओके, प्रिव्हियसली तर बघा, डेव्हलपमेंट ऑफ DRAM आणि फ्लॅश मेमरी चिप इथे वर्क केल्यानंतर आणि प्रिव्हियसली जून हे कुठे वर्क करत होते? ऍज अ सॅमसंग मेमरी चिप डिपार्टमेंट मध्ये. ओके, प्रिव्हियसली जून हे लीड करत होते सॅमसंगचं मेमरी चिप डिपार्टमेंट आफ्टर वर्किंग ऑन डेव्हलपमेंट ऑफ DRAM अँड फ्लॅश मेमरी चिप. ओके, तर करंट चिप डिव्हिजनचे जे चीफ आहे ते आहे कॅल ह्युन क्यू. तर त्यांना रिप्लेस म्हणजे त्यांना कोणाच्या जागेवर आता वर्क करायला लागणार आहे? जे हेड होते, तर हेड कोण होते? हेड होते जून. ओके, तर जे फ्युचर बिझनेस युनिटचे जे हेड होते जून, त्यांच्या जागेवर आता वर्क करणार आहे चीफ. ओके, आणि चीफच्या जागेवर फ्युचर बिझनेस युनिटचे हेड हे वर्क करणार आहे. म्हणजे त्यांची जी पोझिशन आहे ते डायरेक्ट त्यांनी हे करून टाकलेली आहे, चेंज करून टाकलेली आहे. यांची पोझिशन त्यांना देऊन दिलेली आहे, हेडची पोझिशन चीफला दिलेली आहे आणि चीफची पोझिशन हेडला दिलेली आहे. बस असं केलेलं आहे त्यांनी. फक्त नाव लक्षात ठेवा,
की आता जे आहे फ्युचर बिझनेस युनिटचे हेड कोण राहणार आहे? हे राहणार आहे कायल ह्युन क्यू आणि चीफ चीफ राहणार आहे योंग ह्युन जू. ओके, सो हे आहे साऊथ कोरिया मॅन्युफॅक्चरर जी सॅमसंग आहे त्यांनी अपॉइंट केलेली आहे पोझिशन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे गुरुग्रामचे जे आरव दिवान त्यांनी काय केलेलं आहे? क्लिंच केलेले आहे, जिंकलेले आहे. ते काय जिंकलेले आहे? थर्ड अँड फायनल राऊंड जिंकलेले आहे. कशामध्ये? जो ओके ज्युनियर क्लास आहे. आणि ओके ज्युनियर क्लास कशामध्ये? त्यांना एक कप सुद्धा मिळालेला आहे. FMSCI मेरिटस कप त्यांना मिळालेला आहे फॉर इंडियन क्रिएटिंग अकॅडमी ट्रॉफी त्यांना प्रदान करण्यात आली आहे. ते जिंकलेले आहे. कोणत्या याच्यामध्ये? कॅटेगरीमध्ये ओके ज्युनियर क्लास या कॅटेगरीमध्ये ते जिंकलेले आहे. आणि काय जिंकलेले आहे? थर्ड अँड फायनल राऊंड ते जिंकलेले आहे. ओके, त्यांचं नाव आहे आरव दिवान. ते आहे गुरुग्रामचे. ओके, सो ते 14 इयर्स ओल्ड आहे आरव. ते होते लीप फ्रॉग रेसिंग टीम जे स्टार्टेड इन P5 पोझिशन आणि वेंट टू विन द फायनल रेस विथ अ डिस्प्ले ऑफ एक्सेप्शनल स्किल्स टू बीट ईशान वेंकटेशन ऑफ MS स्पोर्ट. तर जे MS स्पोर्टचे ईशान वेंकटेशन आहे त्यांना काय केलेलं आहे? त्यांनी बीट केलेलं आहे आणि त्यांनी क्लिंच केलेली आहे, ट्रॉफी क्लिंच केलेली आहे. FMSCI मेरिटस कप त्यांनी क्लिंच केलेला आहे, जिंकलेला आहे थर्ड अँड फायनल राऊंड जिंकून. ओके ओके, सो ही न्यूज होती. गुरुग्रामचे जे आरव दिवान आहे त्यांनी काय केलेलं आहे? मेरिटस कप जे आहे ते जिंकलेला आहे. कशामध्ये? इंडियन क्रिएटिंग अकॅडमी ट्रॉफी त्यांनी जिंकलेली आहे ओके ज्युनियर क्लास यामध्ये. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे द मिनिस्ट्री ऑफ फिशरी, अॅनिमल हस्बंडरी अँड डेअरिंग यांनी एक पॅक्ट साईन केलेला आहे, म्हणजेच अग्रीमेंट साईन केलेला आहे. कोणासोबत? युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्यासोबत. आणि का बरं केलेला आहे हा पॅक्ट साईन केलेला त्यांनी? टू डिजिटलाइज द सप्लाय चेन फॉर लाईव्ह स्टॉक वॅक्सिन. जे वॅक्सिनचे स्टॉक्स आहे त्याच्या डिजिटलायझेशन करता आणि त्यांना वॅक्सिन्सला मॉनिटर करण्याकरता हा जो जे मॅनेजमेंट प्रोसेस आहे त्याला मॉनिटर करण्याकरता हा पॅक्ट काय साईन झालेला आहे मिनिस्ट्री ऑफ फिशरी आणि UNDP मध्ये. ओके, तो हा जो MOU आहे यांचा एम आहे AI टेक्नॉलॉजी, ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी यूज करून वॅक्सिनला मॉनिटर करणे आणि स्टोरेज टेम्परेचर आहे त्यांचं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू मॅनेज करणे, मॉनिटर करणे आणि जे स्टॉक्स आहे त्याला पण काय व्यवस्थित लार्ज स्केल मध्ये व्यवस्थित जे आहे ते ठेवणे, मॅनेज करणे, ओके, मॉनिटर करणे हा यांचा एम आहे या MOU चा. So with the digitalization of the entire vaccine stock management system, तर जे वॅक्सिनचे काही जे वॅक्सिनचे इनइक्विटीज जे होत होती, ओके, तर त्याच्या इनइक्विटीज सप्लायची, ओके, वॅक्सिनचे सप्लायची काही इनइक्विटीज जे होत होती त्याच्यासाठी हे डिजिटलायझेशन काय करण्यात आलेलं आहे आणि ते केलेलं आहे या MOU थ्रू. आणि हे ऍड्रेस कोणी केलेला आहे? म्हटलं कोणी आहे? अलका उपाध्याय यांनी म्हटलेलं आहे, ज्या सेक्रेटरी आहे कशाच्या? डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हस्बंडरी अँड डेअरिंगच्या. ओके, त्यांनी म्हटलेलं आहे की जे वॅक्सिन सप्लायची इनइक्विटीज होत होती म्हणजे इक्वली सप्लाय नव्हत्या होत वॅक्सिन, त्याच्यामुळे हे डिजिटलायझेशन करण्यात आलेलं आहे एंटायर वॅक्सिनचं. आता UNDP म्हणजे काय आहे? UNDP आहे युनायटेड नेशन एजन्सी आहे टास्क विथ हेल्पिंग कंट्रीज. ते काय करते? एलिमिनेट करते पॉवर्टी आणि अचीव करते सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ अँड ह्युमन डेव्हलपमेंट. ओके, UNDPचं हे वर्क आहे. फॉर्मेशन झालेलं आहे 22 नोव्हेंबर 1965. हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये आणि हेड आहे त्याचे अचिम स्टील. ओके, तर हे झालं UNDP बद्दल. तर वॅक्सिनचं डिजिटलायझेशन करण्याकरता
म्हणजे वॅक्सिनचं डिजिटलायझेशन नाही, वॅक्सिनच्या स्टोरेजचं आणि त्यांना मॅनेजमेंट करण्यासाठी त्याचं काय करण्यात आलं आहे आणि सप्लाय करण्यासाठी डिजिटलायझेशन करण्यात आलेलं आहे. आणि कोणाच्या पॅक थ्रू म्हणजे कोणाच्या अग्रीमेंट थ्रू हे झालेलं आहे, तर मिनिस्ट्री ऑफ फिशरी, अॅनिमल हजबंडरी अँड डेअरिंग त्यांची काय झालेलं आहे, एक पॅक्ट साईन झालेला आहे, अग्रीमेंट साईन झालेला आहे UNDP यांच्यासोबत. ओके, सो नेक्स्ट बघूया आता. ओके, सो नेक्स्ट न्यूज आहे एअरबस हेलिकॉप्टर अँड स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ओके ओके, एअरबस हेलिकॉप्टर आणि सिडबी स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया यांनी एक MOU साइन केलेला आहे. तर का बरं साइन केलेला आहे MOU? फॉर फायनान्सिंग द परचेस ऑफ कंपनीज हेलिकॉप्टर इन इंडिया. तर हेलिकॉप्टरच्या परचेसला फायनान्स करण्याकरता हा MOU साइन केलेला आहे, मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग या दोन एअरबस हेलिकॉप्टर आणि सिडबी मध्ये झालेला आहे. सो अंडर द MOU, या MOU च्या अंडर मध्ये काय आहे, म्हणजे काय त्यांचं एम आहे, काय त्यांचं ठरवलेलं आहे त्यांनी, तर एअरबस हेलिकॉप्टर आणि सिडबी काय करेल, आयडेंटिफाय करेल जे पोटेन्शियल सिव्हिल हेलिकॉप्टर्सचे जे ऑपरेटर्स आहेत त्यांना आयडेंटिफाय करतील आणि त्यांना काय करेल, जे इंटरेस्टेड आहे इंडियामधले जे इंटरेस्टेड आहे फायनान्सिंग सोल्युशन फॉर परचेसिंग एअरबस हेलिकॉप्टर, तर जे इंटरेस्टेड आहे परचेस करण्याकरता एअरबस हेलिकॉप्टर त्यांना ते फायनान्सिंग म्हणजे सोल्युशन प्रोव्हाइड करेल. ओके, फायनान्सिंग सोल्युशन प्रोव्हाइड करेल जे इंटरेस्टेड आहे त्यांना. तर एअरबस काय करेल, आणखी प्रोव्हाइड करणार आहे त्यांना टेक्निकल आणि हेलिकॉप्टर इंडस्ट्रीचं नॉलेज टू सिडबी. ओके, तो हा इनिशिएटिव्ह जो आहे तो आणखी काय असतो, मार्क सिडबी फॉर इनटू द हेलिकॉप्टर फायनान्सिंग सेगमेंट. तर या इनिशिएटिव्ह मुळे सिडबी जी आहे ती इन्व्हॉल्व झालेली आहे त्यामध्ये, कशामध्ये, हेलिकॉप्टर फायनान्सिंग सेगमेंट मध्ये त्याच्यामध्ये ती उतरलेली आहे, म्हणजे ऍड झालेली आहे. ओके, ऍड झालेली म्हणून घेऊ आपण. सो एअरबस बद्दल बघूया. सिन्स 2019 एअरबस हॅज बीन द वर्ल्ड लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ एअरलाइन्स. तर 2019 पासनं एअरबस काय आहे, ही वर्ल्ड लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे एअरलाइन्सची, ऍज वेल एज लीडिंग हेलिकॉप्टर मॅन्युफॅक्चरर, आणि लीडिंग हेलिकॉप्टर मॅन्युफॅक्चरर पण आहे ती. फाउंड झाली 1970 मध्ये. CEO आहे गुलियम फॉरी आणि चेअरमॅन आहे रेने ओब्रेमन. ओके, तर हे झालं एअरबस बद्दल. एअरबस हेलिकॉप्टर्स आणि सिडबीचं काय झालेलं आहे, एक MOU झालेला आहे साईन. कशाकरता झालेला आहे, जे पण इंडियामधले जे ऑपरेटर्स आहेत त्यांना जर हेलिकॉप्टर परचेस करायचा असेल तर त्याच्या फायनान्सिंग करता हा MOU साईन झालेला आहे. नेक्स्ट, तर संजीव पुरी आहे, त्यांना इलेक्ट करण्यात आलेलं आहे CII चं प्रेसिडेंट म्हणून फॉर 2024-25 या वर्षाकरता. तर काय आहे CII? संजीव पुरी हे काय आहे, चेअरमॅन मॅनेजिंग डायरेक्टर आहे ऑफ कन्झ्युमर गुड्स मेजर ITC लिमिटेडची. ITC लिमिटेडचे काय आहे ते चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्यांना आता अपॉइंट करण्यात आलेला आहे, ते त्यांचा चार्ज टेक ओव्हर करणार आहे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून. कशाचं, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री हे आहे CII. ओके, CII फुल फॉर्म काय आहे, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, जे ते प्रेसिडेंट म्हणून अपॉइंट करण्यात आलेले आहे आणि त्यांचा चार्ज टेक ओव्हर सुद्धा करणार आहेत. आणि 2024 या आणि 25 या पिरियड साठी त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. पुरी जे चार्ज घेणार आहे, कोणाकडनं चार्ज घेणार आहे त्यांचे CII प्रेसिडेंटशिपचा, TVS सप्लाय चेन सोल्युशनचे जे चेअरमॅन आहे R दिनेश यांच्याकडनं ते CII प्रेसिडेंटचा चार्ज घेणार आहे. ओके, पुरी काय इज ऑल्सो द चेअरमॅन ऑफ ITC इन्फोटेक इंडिया लिमिटेड अँड इट्स सबसिडरी इन द UK अँड US. ओके, तर ITC बिझनेस मध्ये काय काय इन्क्लूड आहे, ITC बिझनेस मध्ये इन्क्लूड्स आहे काय, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, हॉटेल्स, पॅकेजिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे ITC बिझनेस मध्ये इन्क्लूड आहे. ओके,
तो ही न्यूज झाली आहे. संजीव पुरी यांना इलेक्ट करण्यात आलेलं आहे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून. सीआयआय काय आहे, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आहे आणि 2024 ते 2025 या पिरियड करता त्यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे. आणि त्याचा चार्ज जो आहे ते कोणाकडनं घेणार आहे, त्यांचा चार्ज जे टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशनचे चेअरमॅन आहे आर दिनेश, त्यांच्याकडनं ते चार्ज घेणार आहेत. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे जॉन स्लेवन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे वाईस चेअरमॅन ऑफ अल्युमिनियम इन्स्टिट्यूटचं. तर बघूया काय आता. वेदांता अल्युमिनियम यांनी अनाउन्स केलेला आहे. ओके, अनाउन्स केलेला आहे त्यांनी. इट्स सीईओ जॉन स्लेवन हॅज बीन अपॉइंटेड ॲज द वाईस चेअरमॅन. ओके, आधी ते सीईओ होते, तर सीईओच्या पोझिशनवरनं त्यांना आता काय करण्यात आलेलं आहे, त्यांची पोझिशन बढोतरी करण्यात आलेली आहे, त्यांचं प्रमोशन करण्यात आलेलं आहे ऍज अ व्हाईस चेअरमॅन म्हणून. कशाचं? इंटरनॅशनल अल्युमिनियम इन्स्टिट्यूट याचे ते आता व्हाईस चेअरमॅन राहणार आहे, म्हणजे त्यांनी अनाउन्स केलेलं आहे वेदांता अल्युमिनियमने. ओके, इन हिज न्यू पोझिशन स्लॅवन विल स्पिअरहेड ग्लोबल इनिशिएटिव्ह एम. जसं एम काय आहे, जे क्रुशियल highlighting the crucial role of aluminum in facilitating the transition to zero carbon energy. Okay. IAI. तर आता IAI हे काय आहे, इंटरनॅशनल अल्युमिनियम इन्स्टिट्यूट आहे. ते एक ऑर्गनायझेशन आहे जे रिप्रेझेंट करतं प्रायमरी अल्युमिनियम इंडस्ट्री ग्लोबली. ओके, ग्लोबली प्रायमरी अल्युमिनियम इंडस्ट्रीला ते रिप्रेझेंट करत असते IAI. सो ओके, करंट मेंबरशिप कोणासोबत आहे IAI ची? करंट मेंबरशिप IAI ची ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे वर्ल्ड लीडिंग बॉक्साइट अल्युमिना आणि अल्युमिनियम कंपनीज त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे त्यांच्या करंट मेंबरशिप मध्ये IAI च्या. स्लॅवन यांना मोर दॅन 30 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. कशामध्ये? मेटल मायनिंग आणि मॉडर्न मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये. सो आता हे तर झालं कोणाबद्दल? जॉन स्लॅवन बद्दल. त्यांना 30 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. कशामध्ये एक्सपिरियन्स आहे? मेटल मायनिंग अँड मॉडर्न मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये. आणि त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे व्हाईस चेअरमन म्हणून. आधी ते होते सीईओ होते आणि त्यांना काय करण्यात आलेलं आहे, व्हाईस चेअरमन म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं आहे इंटरनॅशनल अल्युमिनियम इन्स्टिट्यूटचं. आता नेक्स्ट बघूया आपण आता वेदांता अल्युमिनियम काय आहे. वेदांता अल्युमिनियम आहे हे टॉप प्रोड्युसर आहे अल्युमिनियमची, जे प्रोड्यूस करते 2.37 मिलियन टन. इन फिस्कल इयर 2024 मध्ये त्यांनी किती केलेलं आहे? 2.37 मिलियन टन प्रोड्यूस केलेलं आहे अल्युमिनियम. ऑल्सो मॅन्युफॅक्चरर व्हॅल्यू ॲडेड अल्युमिनियम प्रोडक्ट्स दॅट आर क्रुशियल इन की इंडस्ट्रीज. तर आणखी काही अल्युमिनियमचे प्रोडक्ट जे इंडस्ट्रीज मध्ये यूज होतात ते पण सुद्धा काय करतात, ते प्रोड्यूस करतात, मॅन्युफॅक्चर करतात. ओके, तर ही न्यूज आपली कम्प्लीट झालेली आहे. नेक्स्ट बघूया आपण. ओके, नेक्स्ट आहे इलॉन मस्क यांनी काय केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे. काय लॉन्च केलेलं आहे? स्टारलिंक सर्व्हिस इंडोनेशियामध्ये. काय आहे ते बघूया आता. इलॉन मस्क आहे, त्यांनी ते तिथे अराइव्ह झालेले इंडोनेशियामध्ये जे आयलँड आहे, आयलँड ऑफ बाली. ओके, रिसॉर्ट आहे, तर तिथे ते अराइव्ह झालेले आहे इंडोनेशियाच्या रिसॉर्ट मध्ये. आणि त्यांनी लॉन्च केलेलं आहे. काय लॉन्च केलेलं आहे? स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस त्यांनी लॉन्च केलेली आहे इन द वर्ल्ड लार्जेस्ट आर्किओपिलॅगो नेशन मध्ये. आता काय आहे आर्किओपिलॅगो नेशन म्हणजे काय असते? जिथे भरपूर सारे आयलँड्स आहेत. ओके, आर्किओपिलॅगो म्हणजे असते की ज्या क्षेत्रामध्ये, ज्या रिजन मध्ये खूप सारे आयलँड्स आहेत त्याला काय म्हणत असते? आर्किओपिलॅगो नेशन. ओके, सो तिथे त्यांनी काय केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस. मस्क इज स्लॅटेड टू लॉन्च द सर्व्हिस अलॉंग साइड. त्यांच्यासोबतच जे प्रेसिडेंट आहे जोको, तिथले जे प्रेसिडेंट आहे इंडोनेशियाचे जोको विडोडो यांनी त्या सेरेमनीमध्ये काय केलेलं आहे, त्या सेरेमनीमध्ये ते पब्लिक हेल्थ क्लिनिक इन देनपसर, जे काय आहे प्रोव्हिन्शियल कॅपिटल ऑफ बाली आहे देनपसर, तिथे त्यांनी काय केलं, त्या सेरेमनीमध्ये ते पण उपस्थित होते इंडोनेशियाचे प्रेसिडेंट जोको विडोडो. ओके,
तर मस्क यांनी लॉन्च तर केलेलंच आहे सॅटेलाइट सर्व्हिस, ओके, इंटरनेट सर्व्हिस, सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस. सोबतच त्यांनी आणखी एक अग्रीमेंट साईन केलेला आहे. तर काय अग्रीमेंट आहे तो? तो अग्रीमेंट त्यांनी साईन केलेला आहे, एनहान्सिंग कनेक्टिव्हिटी इन द कंट्रीज हेल्थ अँड एज्युकेशन सेक्टर. हेल्थ आणि कंट्रीच्या हेल्थ आणि एज्युकेशन सेक्टर मध्ये काय कनेक्टिव्हिटीला एनहान्स करण्यासाठी पण त्यांनी एक अग्रीमेंट साईन केलेला आहे मस्क यांनी. सो इंडोनेशिया काय आहे? इंडोनेशिया इज अ वास्ट आर्किपिलोगो ऑफ 17,000 आयलँड. ओके, 17,000 आयलँड आहे, म्हणून त्याला काय म्हणत असते इंडोनेशियाला? आर्किपिलेगो रिजन म्हणत असतात, नेशन म्हणत असते. ओके, स्प्रॉड अक्रॉस 3 टाइम्स झोन्स विथ अ पॉप्युलेशन ऑफ मोर दॅन 270 मिलियन. सो ही न्यूज होती आपली की इलॉन मस्क यांनी लॉन्च केलेला आहे स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस इंडोनेशियामध्ये. आणि इंडोनेशिया काय आहे? वर्ल्ड्स लार्जेस्ट आर्किपिलेगो नेशन आहे. सोबतच त्यांनी आणखी एक अग्रीमेंट साईन केलेला आहे. तो अग्रीमेंट कशासाठी केलेला आहे? हेल्थ आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये, कंट्रीच्या हेल्थ आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये कनेक्टिव्हिटीला एनहान्स करण्याकरता त्यांनी अग्रीमेंट साईन केलेला आहे. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट न्यूज आहे, स्विगी यांनी पार्टनरशिप केलेली आहे कोणासोबत? शिल्ड यांच्यासोबत, फॉर एनहान्स्ड फ्रॉड प्रिव्हेन्शन. तर जे फ्रॉड होत असतात त्याच्याकरता, त्याला प्रिव्हेंट करण्याकरता स्विगी यांनी शिल्ड सोबत पार्टनरशिप केलेली आहे. ओके, स्विगी जे इंडियाची लीडिंग ऑन डिमांड कन्व्हिनियन्स प्लॅटफॉर्म आहे, त्यांनी अनाउन्स केलेला आहे पार्टनरशिप विथ शिल्ड. शिल्ड काय आहे? डिव्हाइस फर्स्ट रिस्क एआय प्लॅटफॉर्म आहे, जी एनहान्स करते इट्स फ्रॉड प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन कॅपेबिलिटीज. ओके, त्यामुळे काय होणार आहे? आता पार्टनरशिप तर होणार आहे, त्या पार्टनरशिपमुळे काय होणार आहे? तर शिल्ड डिव्हाइस इंटेलिजन्स हे एनेबल करणार आहे स्विगी टू रिड्यूस प्रोमो अब्यूज. तर जे पण साईटवर, त्या ऍपवर, कशावर पण ऍपवर, ओके, स्विगीचा ऍप आहे, तर त्यावर काय होत असते? जे प्रोमो अब्यूज होत असते, तर त्याला प्रिव्हेंट करण्याकरता, रिड्यूस करण्याकरता काय झालेलं आहे? एनेबल करणार आहेत शिल्ड. ओके, आणि डिटर फ्रॉडुलंट प्रॅक्टिसेस विदिन द डिलिव्हरी पार्टनर इकोसिस्टीम. आता प्रोमो अब्यूज म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे एक्सप्लॉयटेशन ऑफ प्लॅटफॉर्म डिस्काउंट. तर काही असे डिस्काउंट आहे, डिस्काउंट देत असतात. ओके, जसे ऍप्स आहे, झोमॅटो आहे, स्विगी आहे, ते काही डिस्काउंट देत असतात. तर फ्रॉड का करत असतात? जे फ्रॉडुलंट असतात ते ऑलरेडी काही ते अवेल करून घेतात, किंवा दुसऱ्या आणखी त्याच्यामध्ये डिस्काउंटचे कुपन लावत असतात, त्यामुळे फ्रॉड होत असते ऍप्स मध्ये. तर ते ऍप्स प्रिव्हेंट करण्याकरता हा इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे. तर ज्याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे? प्रोमो अब्यूज मध्ये एक्सप्लॉयटेशन ऑफ प्लॅटफॉर्म डिस्काउंट, साइन अप इन्सेंटिव्ह. जे पण समजा आता फर्स्ट टाइमर असते, जसं डॉमिनोजवर नेहमीच असते की जो फर्स्ट लॉग इन करणार आहे किंवा फर्स्ट ऑर्डर करणार आहे त्याला 50% ऑफ असतो. तर तसंच याच्यामध्ये पण आहे, जो साइन अप इन्सेंटिव्ह आहे तो पण एक प्रोमो अब्यूज आहे. तर तो पण जे फ्रॉडुलंट आहे ते त्याच्यामध्ये फ्रॉड करत असतात. रिफरल बोनसेस आहे, जसं रिफर करत असतो आपण, आपला एखादा ऍप आहे, आपण रिफर केलं तर आपल्याला त्यांनी जर, जसं जीपे आहे, आपण कोणाला जर रिफर केलं जीपे आणि त्यांनी त्यांचं फर्स्ट ट्रान्झॅक्शन केलं तर आपल्याला काही अमाऊंट येत असते. तर तसंच रिफरल बोनसेस येत असते त्याच्यामध्ये. मोनोपोलायझेशन ऑफ लिमिटेड टाइम डील्स इज रॅम्पार्ट अक्रॉस ऑनलाईन बिझनेस ग्लोबली. तर हे सगळं होत असते प्रोमो अब्यूज मध्ये. हे सगळे जे आहे फ्रॉड, हे सगळे प्रोमो अब्यूज मध्ये होत असतात. टू कॅरी आउट प्रोमो अब्यूज, फ्रॉड सिंडिकेट्स यूज ऍप क्लोनर. तर जे फ्रॉड जे असतात, जे फ्रॉड करतात, ते काय यूज करतात? ऍप क्लोनर यूज करतात हे फ्रॉड करण्यासाठी. आणि जे पण ऍप्स आहे त्याला टॅम्पर करतात टू क्रिएट फेक अकाउंट ऍट अ स्केल, आणि फेक अकाउंट सुद्धा क्रिएट करतात. ओके, तर हे सगळं त्याच्यामुळे काय केलेलं आहे? स्विगीने पार्टनरशिप केलेली आहे शिल्ड सोबत. शिल्ड काय आहे? शिल्ड ही डिव्हाइस फर्स्ट रिस्क एआय प्लॅटफॉर्म आहे, जी हेल्प करते डिजिटल बिझनेसेसला वर्ल्ड वाईड आणि एलिमिनेट करते फेक अकाउंट आणि स्टॉप करते ऑल फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटीज. ओके, नेक्स्ट बघूया. सो आजचे क्वेश्चन्स घेऊन घेऊया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे, नेम द मेंबर्स ऑफ द इंडियन मिक्स टीम हु वोन द गोल्ड मेडल. ज्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे
तर ती कोणती इंडियन मिक्स टीमचे मेंबर्स कोणते आहे ज्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे 4x400 मीटर इव्हेंट मध्ये जे ऑनगोईंग एशिया ॲथलीट्स रिले चॅम्पियनशिप 2024 बँकॉक थायलंड मध्ये सुरू आहे. तर त्यांचं नाव आहे मोहम्मद अजमल, ज्योतिका सिरी, अमोज जॅकॉब आणि सुभा व्यंकटेशन. ओके, हे आहे मेंबर्सचे नाव, इंडियन मिक्सच्या मेंबर्स, इंडियन मिक्स टीमच्या मेंबर्सचे नाव. नेक्स्ट, हु इज द न्यू चीफ ऑफ साऊथ कोरिया मॅन्युफॅक्चरर सॅमसंग. तर नवीन चीफ कोण आहे आता साऊथ कोरिया मॅन्युफॅक्चरर सॅमसंगचं? योंग ह्युन जून. नेक्स्ट, हु रिसेंटली वॉन मेरिटस कप कार्टिंग इन द ओके ज्युनियर क्लास. तर ओके ज्युनियर क्लास मध्ये कोण मेरिटस कप कार्टिंग हे जिंकलेला आहे, कप जिंकलेला आहे त्यांनी? त्यांचं नाव आहे आरव दिवान. नेक्स्ट, द मिनिस्ट्री ऑफ फिशरी, अॅनिमल हजबंडरी अँड डेअरिंग यांनी साईन केलेला आहे अग्रीमेंट विथ विच युनायटेड नेशन एजन्सी. कोणते युनायटेड नेशन एजन्सी सोबत त्यांनी अग्रीमेंट साईन केलेला आहे? कशा करता? सप्लाय चेन ऑफ लाईव्हस्टॉक वॅक्सिंग याच्या डिजिटलायझेशन करता टू मॉनिटर द कोल्ड चेन मॅनेजमेंट प्रोसेस. द युएनडीपी म्हणजे काय? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्यासोबत अग्रीमेंट साईन केलेला आहे मिनिस्ट्री ऑफ फिशरी, अॅनिमल हजबंडरी अँड डेअरिंग यांनी. नेक्स्ट, विच हेलिकॉप्टर मॅन्युफॅक्चरर. तर कोणत्या हेलिकॉप्टर मॅन्युफॅक्चररनी सिडबी यांच्यासोबत एमओयू साईन केलेला आहे? कशा करता? जे पण इंडियामध्ये जे पण परचेस होणार आहे, परचेस करतील ऑपरेटर्स हेलिकॉप्टर, तर त्या कंपनीला फायनान्स करण्याकरता हा एमओयू झालेला आहे. तर कोणाकोणामध्ये झालेला आहे? एअरबस हेलिकॉप्टर आणि सिडबी मध्ये झालेला आहे. नेक्स्ट, हु हॅज टेकन ओव्हर ॲज द प्रेसिडेंट ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री फॉर द टर्म 2024-25. तर 2024-25 या पिरियड करता कोण टेक ओव्हर करणार आहे प्रेसिडेंटशिपची पोझिशन? कशा करता? कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीची. तर कोण आहेत ते? संजीव पुरी. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ अल्युमिनियम इन्स्टिट्यूट. तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून अल्युमिनियम इन्स्टिट्यूटचं? ओके, कोणाला करण्यात आलेलं आहे? जॉन स्लेवन. इथे व्हाईस प्रेसिडेंट पाहिजे. नेक्स्ट, रिसेंटली इन विच कंट्री डिड इलॉन मस्क लॉन्च स्टारलिंक सर्व्हिस. तर स्टारलिंक सर्व्हिस, इंटरनेट सर्व्हिस जी आहे ती रिसेंटली इलॉन मस्कने कोणत्या कंट्रीमध्ये लॉन्च केलेली आहे? ती केलेली आहे इंडोनेशिया इथे. नेक्स्ट, स्विगी पार्टनर्स विथ. स्विगीनी पार्टनरशिप केलेली आहे, कोणासोबत पार्टनरशिप केलेली आहे? फॉर फ्रॉड प्रिव्हेन्शन. फ्रॉड प्रिव्हेन्शन करता स्विगीने पार्टनरशिप केलेली आहे शिल्ड यांच्यासोबत. ओके, सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.